श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 18. गोपीचंदाचे बहिणीच्या राज्यात आगमन, तिचा मृत्यू व गुरुकृपेने पुन्हा सजीवता. गोपीचंद राजा जालंधरनाथ गुरुजीच्या आज्ञेने वैराग्य घेऊन बद्रिकाश्रमास तपश्चर्या करण्याकरता निघाला. तो वाटेने जाताना भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवे. राजा बैरागी झाल्याची बातमी जो जो ऐके तो असा नीतिमान राजा पुन्हा होणार नाही असे म्हणून हळहळ करी. तो जेथे जेथे जाई तेथे तेथे त्यास राहण्याकरता लोक अति आग्रह करीत, परंतु त्याचे भाषण मनास न आणता पुढे मार्गस्थ होई. हिंटा हिंटा काही दिवसांनी तो गौड बंगाल टाकून कौल बंगालात गेला. तेथे पौलपट्टण नगरात त्याची बहीण चंपावती राहत होती. तेथील तिलकचंद राजाची ती सून होय. तो राजाही गोपीचंदाप्रमाणेच ऐश्वर्यवान होता. त्याच्या पदरी द्रव्याची अनेक भांडाराची भांडारे होती. अशा राजघराण्यात चंपावती ही सासूर असून होती. ननंद जावा तीर यांना ती देवाप्रमाणे माने. काळासारखा प्रतापी असा तिचा सासरा होता. सासू देखील मोठी वस्ताद बायको होती. तेथे त्यांना हा गोपीचंदाचा वृत्तांत समजला. तेव्हा ती सर्व टीका करू लागले की गोपीचंद राजा षंड खरा, याने राज्याचा विनाकारण त्याग केला आणि हा आता दारोदार भीक मागत फिरत आहे. मरण आले तरी 72, पण क्षत्रिय धर्म काय भीक मागण्याकरता आहे? या नपुसंकाने जन्मास येऊन कोणते शौर्याचे कृत्य केले? कुळाला बट्टा मात्र लाविला. याने आमच्या तोंडाला काळे लाविले. लोकांमध्ये फटफजिती झाली. आता आपण काळे तोंड दाखवीत फिरत आहे. त्यापेक्षा हा वेडा पिसा जन्मताच मेला असता तरी चांगले झाले असे. अशा प्रकारची त्यांनी बहुत वल्गना केली. परंतु इतांची भाषणे ऐकून चंपावतीस फार वाईट वाटे. तेव्हा ननंदा जावा तिला जास्त लावून बोलू लागल्या. इकडे गोपीचंद फिरत फिरत त्याच नगरीत येऊन पोचला व पाण्याच्या आश्रयात बसून श्रीहरीचे गुणानुवाद गात बसला. तो गोसावी झाला होता तरी मोठा तेजस्वी दिसे. चंपावतीच्या काही दासी अकस्मात तिकडे गेल्या होत्या. त्यांनी त्यास पाहिले व लागलेच ओळखले. त्यांनी ही बातमी प्रथम चंपावतीस सांगितली व नंतर सर्वांच्या कानावर घातली. तेव्हा गोपीचंद तेथे आल्याने आमची फजिती होऊन लोक नावे ठेवतील म्हणून संतापून राजा तिलकचंद हवे तसे बोलू लागला. घरच्या मनुष्यानाही यथेच्छ तोडसूक घेतले. मग तिलकचंद राजाने घरात जाऊन सांगितले की आता गडबड करून फायदा नाही. तो घरोघरी भीक मागेल व हा अमक्याचा अमुक म्हणून लोक म्हणतील. त्याने करून आपलाच दुर्लौकिक होईल. तर आता त्यास गावातून आणून अश्वशाळेत ठेवा. तेथे त्यास जवळास घालून एकदाचा गावातून निघून जाऊ द्या. राजाने याप्रमाणे सांगितल्यानंतर दासीने जाऊन गोपीचंदास सांगितले की चंपावतीला भेटण्यासाठी तुम्हास राजाने बोलाविले आहे. तेव्हा प्रथम त्याचा जाण्याचा विचार नव्हता. मग बहिणीला भेटण्याकरता म्हणून तो त्यांच्याबरोबर गेला. त्याने त्यास राजाज्ञेप्रमाणे घोळशाळेत नेऊन ठेवले व गोपीचंदास आणल्याबद्दल राजास व राणीस जाऊन सांगितले. मग राणीने अन्न पात्र वाढून दिले. ते घेऊन दासीने त्यास अश्वशाळेत नेऊन दिले व चंपावती मागून भेटावयास येणार आहे म्हणून सांगितले. हे ऐकून गोपीचंद राजाने मनात आणले की मानपान पैक्याला असतो. आपण तर बैरागी झालो. आपला शत्रुमित्र समान आहेत. आपल्या पुढे आलेल्या अन्नास पाठ ठेवून जाऊ नये. विवेकाने असे विचार मनात आणून तो तेथे आनंदाने भोजन करू लागला. गोपीचंद राजा जेवास बसल्यानंतर त्यास राजवाड्यातील स्त्रियाने पाहून चंपावतीस आणून दाखविले व निर्लज्जपणाने सोयऱ्याकडे येऊन घोडशाळेत भोजन करीत बसला म्हणून तिच्या तोंडावर त्याची फारच निंदा केली. ती चंपावती सहन झाली नाही. ती तशीच त्यांच्यामधून निसटून घरात गेली व जीवावर उदार होऊन तिने खंजीर पोटात उपसून घेऊन आत्महत्या करून घेतली. इकडे गोपीचंद राजाने दासीला सांगितले की
माझ्या चंपावती बहिणीस तिकडे घेऊन या, म्हणजे मी तिला भेटेन. तेव्हा त्या म्हणाल्या, ती सहसा यावेळेस येथे यावायची नाही. आम्ही तिला तजवीजीनं रात्रीच घेऊन येऊ व तुम्हाच भेटू. आता तुम्ही जाऊ नका, मर्जी असल्यास उद्या जावे. ते त्यांचे म्हणणे ऐकून रात्री चंपावती भेटेल म्हणून त्याने कबूल केले. मग दासी तिथून निघून राजवाड्यात गेल्या व चंपावतीस पाहू लागल्या. तो तिची ती भयंकर दशा झालेली पाहून त्या दुःखी झाल्या. त्यांनी लागलीच ते वर्तमान सर्वांस कळविले. तेव्हा घरची सर्व मंडळी धावून गेली. सर्वांनी रडून एकच गोंधळ केला. तिचे गुण आठवून ते रडू लागले व तिच्या भावास शिव्या देऊ लागले. पुढे भावाकरिता चंपावतीने प्राण दिला. अशी बातमी थोड्याच वेळात सर्व शहरात प्रसिद्ध झाली. राजवाड्यात रडारड चाललेली ऐकून ती का चालली आहे असे गोपीचंदाने अश्वरक्षकास विचारले. तेव्हा ते म्हणाले की गौडबंगालचा गोपीचंद राजा चंपावती राणीचा बंधू होय. तो राज्य सोडून बैरागी झाला व गावोगाव भीक मागत फिरत आहे. हे दुःख त्या राजाच्या बहिणीला सहन न होऊन तिने पोटात खंजीर खुपसून जीव दिला. ही दुःखदायक बातमी ऐकून गोपीचंद राजासही चंपावतीच्या मरणाचे फारच दुःख झाले व माझ्या येथे येण्यानेच हा सर्व अनर्थकारक परिणाम घडून आला असे वाटून तो चंपावतीचे गुण आठवून रडू लागला. मग चंपावतीचे प्रेत दहन करण्याकरता राजवाड्यातील लोक घेऊन जाऊ लागले. तेव्हा गोपीचंदही प्रेताबरोबर चालला. जाताना त्याच्या मनात अशी कल्पना आली की जर ही गोष्ट अशीच जाऊ दिली तर जगात माझी अपकीर्ती होईल. यास्तव बहिणीचे प्रेत उठवावे व सोयऱ्यानाही थोडासा आपला प्रतापाचा चमत्कार दाखवावा. योग घेतला म्हणून या लोकांनी मला तृणासमान मानिले. यास्तव नाथपंथाचा प्रताप यांना प्रत्यक्ष दाखवावा. याने आमच्यात बिलकुल पाणी नाही असा ग्रह करून आमचे मन मानेल तशी निंदा करून मानहानी केली. यास्तव नाथपंथाचा तडाखा दाखविला वाचून ठेवता कामा नये असा विचार मनात आणून तो स्मशानामध्ये प्रेताजवळ उभा राहिला आणि म्हणाला, मी सांगतो ते कृपा करून ऐका. तुम्ही प्रेत दहन करू नका. मी जालंधर गुरुस आणून प्रेत उठवितो. या प्रसंगी मी येथे असता भगिनीचे प्रेत वाया जाऊन दिले तर नाथपंथाची मातब्बरी ती काय. या त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. ते त्याची उलट कुचेष्टा करू लागले. मेल्यावर कोणी जिवंत होत नाही असे अनेक दाखले देऊ लागले. तेव्हा गोपीचंद म्हणाला, तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी, पण माझ्या गुरुचा प्रताप असा आहे की त्याची कीर्ती वर्णन करताना सरस्वती दमली. त्याने कानिफासाठी अवघे देव पृथ्वीवर आणले. मी त्यास घोड्याच्या लिदीच्या खाचेत पुरून टाकिले व 11 वर्षांनंतर त्यास बाहेर काढिले, पण जशाचा तसा कायम. तुम्ही 4 दिवस प्रेताचे रक्षण करा, म्हणजे मी गुरुस आणून बहिणीस उठवितो. पण त्यांचे म्हणणे कोणी ऐकेना. लोकांनी प्रेत ठेवून चिता रचली व ते अग्निसंस्कार करणार इतक्यात गोपीचंद चितेवर बसून मलाही भस्म करून टाका. माझी भस्म झाल्यानंतर जालंधर गुरुच्या कोपानळ शांत व्हायचं नाही व तो हे समग्र नगर पालथे घालून तुम्हा सर्वांची राख रांगोळी करून टाकील असे सांगू लागला. गोपीचंदाची अशी भाषणे ऐकून तिलकचंद रागावला व म्हणाला, गुरुच्या प्रतापाची एवढी प्रौढी वर्णन करीत आहेस तर आम्हा चमत्कार दाखव. आम्ही 4 दिवस प्रेत जतन करत ठेवतो. मग प्रेत खात्रीने उठवण्याचे त्याने कबूल केल्यानंतर गुरुस दाखवण्यासाठी प्रेताचा डावा हात तिच्या सासऱ्याच्या हुकमावरून नवऱ्याने काढून दिला. तो घेऊन गोपीचंद गुरुस आणण्यासाठी गौड बंगालात जावयास निघाला. तो बराच लांब गेल्यावर इकडे याने प्रेत दहन केले. गोपीचंद सुमारे 5 कोस गेला असेल त्यात हा सर्व प्रकार जालंधरच्या लक्षात आला व गोपीचंद आल्यास घोटाळा होईल म्हणून तो स्वतः तिकडे जावयास निघाला. त्यावेळी त्याने प्राणास्त्राची विभूती कापास लावली. पृथ्वीवर नैषद राजपुत्रा वाचून या अस्त्राची कोणास माहिती नव्हती. हे अस्त्र जालंधरास मिळाले होते. ते लावल्याबरोबर एका निमिषात तो 100 कोस गेला व गोपीचंदास भेटला. तेव्हा गोपीचंदाने जालंधराच्या पाया पडून सर्व मजकूर सांगितला. तो ऐकून चंपावती उठवण्याचे गुरुने आश्वासन दिले आणि त्यासह पाऊल पट्टनात जाऊन राजवाड्यात सर्व मंडळी शोक करत होते ते प्रवेश केला. या उभय तास पाहतात तिलकचंद पुढे झाला. त्याने जालंधर नाथाच्या पाया पडून त्यास कणकास नावावर बसविले व आपण पुढे उभा राहिला. त्याने केलेला आदर सत्कार केवळ कुभावाचा होता.
ही त्याची मानभावी करणे जालंधरनाथाच्या लक्षात येऊन गेली. मग तो म्हणाला, राजा चंपावतीचे तेज या घरात लपून गेले. या घरात ती शोभत नाही असे बोलून त्याने गोपीचंदापासून तिचा हात मागून घेतला. मग संजीवनी मंत्र म्हणून भस्म हातास लाविले आणि हाक मारिले. त्यासाठी चंपावती उठली व जालंधरनाथाच्या पाया पडली. शुक्राचार्याने कच्चास उठविले. तद्वता जालंधरनाथाने चंपावतीस उठविले. ते पाहून सर्व मंडळी प्रेमपूर्वक नाथाच्या पाया पडले. तरी सुद्धा ते प्रेत स्मशानातल्या वैरागाप्रमाणे होते. मग जालंधरनाथ उठून जावयास निघाले. तेव्हा तिलकचंद राजाने पाया पडून प्रार्थना केली की, महाराज, मी पतित आहे. राज्य वैभवाने उन्नत होऊन गोपीचंदाचा छळ केला. तरी आता माझ्या अन्यायाची आपण मला क्षमा करावी. या बालकाचे अन्याय उदरामध्ये साठवावे. असे बोलून त्याने पायावर मस्तक ठेवले आणि ती रात्र राहण्याकरता तो प्रार्थना करू लागला. मग जालंधराने तेथे एक रात्रराहाचा बेत केला. तेव्हा जालंधराने चंपावतीकडून स्वयंपाक करविला. तिला तिच्या भ्रतारासह आपल्या पंक्तीत जेवास बसविले व तिला अनुग्रह देऊन नाथपंथी केले व आपला उच्छिष्ट ग्रास देऊन तिला अमर केले. मग भोजन होऊन विडा खाल्ल्यानंतर जालंधरनाथाने राजास सांगितले की, गोपीचंद राज्य सोडून तपस्यास जात आहे. त्याचा मुलगा मुक्तचंद अज्ञान आहे, म्हणून त्याचा राज्यावर तुमची देखरेख असू द्या. तुमचा प्रताप जगास ठाऊक आहे, म्हणून कोणी शत्रू उठणार नाही. मी येथे 6 महिने राहून बंदोबस्त करून देईन, परंतु त्यापुढे माझे राहणे राहायचे नाही. म्हणून तू त्यास लागेल ती मदत देऊन त्याचे संरक्षण कर. ती आज्ञा राजाने मनापासून मान्य केली. मग ती रात्र तेथे राहून दुसऱ्या दिवशी दोघेही मार्गस्थ झाले. गोपीचंद जालंधरच्या पाया पडून तीर्थयात्रेत व जालंधरनाथ हेळा पట్టणात गेला. त्यावेळी राजा उभयतास पोचवायस गेला होता. गोपीचंद राजा बद्रिकाश्रमात जाऊन तपश्चर्या करू लागला. जालंधरनाथ ह्या पठणात 6 महिने राहून मुक्तचंदास अनुग्रह देऊन कानिफासह वर्तमान फिरत 12 वर्षांनी बद्रिकाश्रमात जाऊन गोपीचंदास भेटला. त्याच्या तपाचे उद्यापन करावयासाठी सर्व देवांना आणले होते. तेथे त्याने सर्व विद्या शिकविल्या व पुन्हा दैवते आणून वर देविले. श्री गुरुदेव दत्त. पुढील अध्याय पुढील भागात.